नमस्कार माझ्या गोड ताईंनो, आज आपण बघणार आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचं पेपर कटिंग 34 साईजमध्ये. त्याच्या आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करतोय. त्यासाठी कापड इथे खाली वर असते, त्यासाठी एक सरळ लाईन आखून घ्यायची. या लाईनीच्या वरती आपण माप टाकणार आहोत. ब्लाऊजची उंची आहे 13, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं म्हणजे 14 इंच. इकडनं पण आपण 14 इंचाला एक मार्किंग करायचं. ही सरळ लाईन परत एकदा आखून घ्यायची, जी 14 इंचाची आली आहे ती, कारण त्या लाईनीवरती आपलं शोल्डरचं माप येणार आहे. इथे शोल्डर टाकायचं आहे तुमचं 5.5 इंच, कारण मागचा गळा तुमचा डीप आहे त्याच्यासाठी. इथे शोल्डरचं माप टाकलं. इकडनंच इकडे शोल्डरची पट्टी टाकायची. शोल्डरची पट्टी आहे 2 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलं म्हणजे 2.5 इंच झालं. इथून पण एक 5.5 इंचाला मार्किंग करायचं. ही सरळ लाईन आखून घ्यायची. ही जी सरळ लाईन आखली आपण उभी, त्याच्यावरती मुंड्याचं माप टाकायचं. मुंडा 5.5 इंच टाकायचा आहे. कोणती पण साईज असू दे, मुंडा तुमचा हा 5.5 इंचच येणार. तो एक स्टँडर्ड लाईन आहे. हां, छाती मोठी झाली वगैरे, मुंडा जर मोठा असेल तर तो आपण कसा वाढवायचा ते पुढे बघूयात. इथनं छातीचा चौथा भाग टाकायचा. छाती आहे तुमची 34. 34चा चौथा भागाला 8.5 इंच. इथे 8.5 टाकलं, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मारली. कंबर आहे तुमची 30 इंच. 30चा चौथा भाग आला 7.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच पाठीमागचा टक्सचं मार्किंग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मारली. हे जोडून घ्यायचं. इथनं खालनं अर्धा इंच वरती जायचं. का तर आपला पाठीचा भाग हा कधीही सरळ नसतो, तो थोडासा असा तिरका वर गेलेला असतो. त्याच्यासाठी हे अर्धा इंच वरती घेऊन इथे मध्यापर्यंत एक तिरकी लाईन आखून घ्यायची. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे. इथे ही जी आपण सरळ लाईन आखली मुंड्याची, तिथून पुढे 1.5 इंच पुढे घ्यायचं आणि ही तिरकी लाईन आखायची. इथून जी तिरकी लाईन आखली तिथून 1 इंच वरती घेऊन इथे मुंड्याचा आकार द्यायचा तुमचा. इथून मागच्या गळ्याचं मार्किंग. मागचा गळा आपण डायरेक्ट पेपरवर काढणार आहे. हे झालं तुमचं पाठीमागच्या भागाचं कटिंग. आता ह्याच्यावरतीच आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहे. ते कसं करायचं ते बघूयात. पुढच्या भागासाठी काय करायचं, जिथे उंची आहे तिथून खाली टक्स उंची टाकायची. ह्याची टक्स उंची आहे 10, त्याच्यात अर्धा इंच मिळवायचा म्हणजे 10.5. आणि इथे छातीचा चौथा भाग टाकायचा. छाती आहे तुमची 34 साईज. 34चा 10व्या भागाला 3.4, ते इथे मार्किंग केलं. ही सरळ लाईन आखून घ्यायची. ही सरळ लाईन आखली. इथून वरती हे आहे तिथे हा कर्व शेव देऊन घ्यायचा असा या पट्टीने. ह्याच्यात आत्ता आपण कुठलंही वाढीव काम केलेलं नाही आहे. जे काय आहे ते पुढे कसं वाढवायचं, काय वाढवायचं मी तुम्हाला दाखवते. हा तुमचा शेप झाला तयार देऊन. ओके, आता आधी हे मी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हे ते वाढवायचं कसं आहे ते. हा भाग आपण कट करून घेतलेला आहे. हा पाठीमागचा भाग आपण असा कट करून घेतला. इथे हा आकार आखून घेतलेला आहे. ओके, आता काय करायचं, हा फक्त उलटा करून ह्याच्यावर ठेवायचा असा. हा असा उलटा करून ह्याच्यावर ठेवला की इथे आपल्याला दिसतंय मार्किंग केलेलं. त्याच्यावर फक्त थोडंसं प्रेस करायचं नखानी, म्हणजे हा पाठीमागचा भाग तिथे उठला जातो. आणि ॲज इट इज आहे तसं कट करून घ्यायचं. ह्याच्यात काहीही वाढवायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला वाढवायचं आहे ते फक्त साईडचा प्रिन्सेस कटचा भाग आहे त्याच्यात वाढवायचं आहे. त्याच्यामुळे हे आहे तसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा
हे आपण छापून घेतलं, त्याच्यामुळे हा इथे आकार तुम्हाला दिसतोय. आता इथे पुढच्या मुंड्याचा आकार आपण घेतला आणि हा जो आकार आहे आणि हा मुंडा हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला परत. हा फ्रंट ओपन आहे. हा झाला तुमचा साईडचा पार्ट तयार. इथे तुमचा गळा येणार आहे. गळा आपण कॅनव्हासवरती काढणार आहे. आता साईडची कटोरी काढायची आपल्याला. त्याच्यासाठी परत हा पाठीमागचा भाग घ्यायचा. हे आपण जे डार्क केलेलं आहे ते करून घ्यायचं परत एकदा आणि इथे इकडनं 1 इंच सोडायचं आणि मग हे ठेवून परत मार्किंग करून घ्यायचं आणि आहे तसं कट करायचं. हवं असेल तर तुम्ही आखून घ्या हे असं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठपर्यंत कटिंग करायचं आहे ते. फक्त हा तुमचा आकार टॅप व्हायला पाहिजे. हा एवढाच आपल्याला लागणार आहे इथे. हे बघा, इथे हा आकार दिसतोय तुम्हाला. आता ही कटोरी वाढवायची आपल्याला प्रिन्सेस कटसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सरळ लाईन असते तिथून पुढे 1 इंच घ्यायचं. इथनं पण 1 इंच घेऊया, म्हणजे ही सरळ लाईन येईल तुमची. आता काय करायचं, हा जो खालचा भाग आहे इथनं वरती 3 इंच घ्या. इथनं जिथे मुंड्याचा आकार आहे इथनं खाली 3 इंच. परत एकदा सांगते, खालतून 3 इंच वरती, वरतून 3 इंच आणि हे जे काही मधलं अंतर राहते ते मोजायचं किती आहे ते. 4.25 आहे माझं. हे 4.25 आहे. 4.25चा मध्य करायचा, म्हणजे 2 आणि 1 रेघ येईल. या मध्यापासून बाहेर 1 इंच घ्यायचं आणि हा जो मुंड्याचा आकार आहे तिथे 1/2 इंच घ्यायचा आणि ही जी खालची सरळ लाईन आहे तिथे 1 इंच घ्यायचं. तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसं माप घेतले. हे खालनं आपण 3 इंच घेतलं, त्याच्यातून हे बाहेर काढलं. हा बाहेरचा 1 इंच ला घेऊन परत हा वरतून जो आपण 3 इंच घेतला त्याच्यात टाकला हा आकार आणि हा असा याला जोडला. ही झाले तुमचं वाढवून. आता बाकी कुठेही काही वाढवायची गरज नाही, काही ताणायचं नाही शिवताना, काही नाही. ॲज इट इज आहे तसं शिवून घ्यायचा. हा प्रिन्सेस जेव्हा तुम्ही या पद्धतीत शिवताल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला जे आपण पॅड वगैरे लावून हे करतो ती लावायची सुद्धा गरज पडत नाही. एवढं छान ह्याचं फिटिंग बसतं. फुगीर भाग मस्त येतो, काहीही करायची गरज पडत नाही. हे तुमचं असं येणार आहे प्रिन्सेसचं. हा भाग इथे येईल, हा भाग इथे येईल. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढचे मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवणार आहे स्टिचिंगचे पण.